हॅलो एव्हरीवन. तर झालेली आहे आमच्या वेपर्सची तयारी. आम्ही हे रात्रीच सगळे वेपर्स चिरून घेतलेले आहेत, त्याचे पीस करून घेतलेले आहेत आणि त्याला आता हे धुवून घेत आहोत पाण्यामध्ये 3-4 वेळेस स्वच्छ. हे मला तर काय करायची गरजच पडली नाही. हे धुण्याचं काम अमित आणि आरोही माझ्या बहिणीचे मुले सगळंच उरकून घेतात हे काम. त्यांना हे असे काम करायला खूप आवडतात. तर हे बघू शकता तुम्ही, हे टोटल आमचे 30 किलोचे वेपर्स आहेत. टोटल आम्ही बटाटे 40 किलो आणायला लावले होते, पण ते कुठंच म्हणजे एवढी 2 टोपली मोठी घेतली तरी त्यामध्ये मावत नव्हते, म्हणून आम्ही ते 10 किलो बाजूला काढून ठेवलेत आणि हे 30 किलोचेच करायला घेतलेले आहेत. आता ह्याला रात्रभर आपण पाण्यामध्ये तुरटी फिरून भिजून ठेवायचे आहे आणि मग उद्या सकाळी आपण याला शिजून वाळू घालायच्या तयारीला लागूयात. तर हे बघू शकता तुम्ही आमचे 30 किलोचे वेपर्स. बरोबर तुरटीच्या पाण्यामध्ये वेपर्स भिजू घातल्यानंतर आता आपण घेतलेले आहेत शिजवण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, हे एवढे आहेत, एवढे बाकी आहेत आमचे आणि थोडेसे शिजत आहेत भगुन्यामध्ये आणि वरती खूप सारे वाळू घातलेले आहेत आम्ही. हे बघू शकता, भगोन्यामध्ये कंटिन्यू आपण वेपर्सला हलवत राहायचं शिजताना, जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाहीत आणि आपले वेपर्स पण एकदम चांगले होतील. यामध्ये मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. एवढे टेस्ट पण एकदम मस्त आलेली आहे, जसे की पॅकेटच्या पोळ्यामध्ये असते तशीच टेस्ट आलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, आकार पण गोलसर आलेला आहे आमचे वेपर्स. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा आमच्या पद्धतीने. तुम्हाला पण खरंच सांगते नक्कीच आवडतील. आता आम्ही वरती चाललेलो आहोत वाळू घालण्यासाठी. कुठे आहे एरोप्लेन? कुठे आहे? अरे बापरे, तिथं गेली. हे झालेले आहेत आमचे वेपर्स. हे बघू शकता तुम्ही, हे जमले आणि हे इकडे वेपर्स. तर आमचे झालेले आहेत वेपर्स, बघू शकता तुम्ही. वाळू पण घातलेला आहे आणि हे पाहू शकता. मस्त झालेले आहे हे. तर अजून तळवल्यानंतर मस्त लागतं. हे पाहू शकता सर्वच. तळवण्याच्या आधीच एवढे मस्त लागतात, तर तळवल्यानंतर तर खूप टेस्टी लागतात. जर तुम्हाला आवडत असतील तर या मग खायला आमच्या संग. आणि हे इथं आम्ही एरोप्लेन उडवतो त्याची. वाव, एवढी दूर गेली आहे. आम्ही खाली असतो तिथे. हा दुसरा मजला आहे. दुसरा नाही, हा दुसराच आहे. हे एवढं भरणार आहे सगळं, एवढे झालेले आहेत सध्याला. अजून खूप सारे आम्ही करणार आहोत. उन्हाळीच म्हणतात ना तुमच्या तिकडे. आम्ही करणार आहोत खूप सारे. अजून तांदळाचे पापड करणार आहोत, कुरड्या करणार आहोत. तर तुम्हाला पण अशा रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अजून तुम्हाला दाखवते. अजून हा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला नाही, तर चालू ठेवणार आहे मी. ते तळवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. चला तर मग भेटूया. मी खाली जाते. हे वेपर्स वाळू घालण्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागतात. वरती खाली 2 मजले आहे आणि एक तर ऊन पण खूप आहे. आणि हे बघू शकता, इथं शिजत आहेत आपले वेपर्स. अजून एवढे आपल्याला वरती न्यायचे आहेत वाळू घालण्यासाठी आणि अजून पण हे एवढे बाकी आहेत खाली ठेवले तेवढे.
म्हणजे अजून 3-4 वेळेस आपल्याला वरती जाऊन खाली यावं लागेल, वरती जाऊन खाली यावं लागेल. हीच आपली काय म्हणतात ते रुटीन राहील आता आजच्यासाठी. आणि एवढे आम्ही 10 किलो बाजूला ठेवलेले आहेत वेपर्स, कारण का हेच खूप सारे होते आणि याच्यामध्येच खूप सारा टाईम गेलेला आहे. हे बघू शकता आमची आरोहीची कला. आणि हे इकडं मी इवानला थोडा वेळ घेतलेला आहे खाली येऊन, तो उठला होता. हे बघा आमची आरोही कशी खाते वेपर्स. आणि इकडे बघा माझा इवान उठलेला, तो उठलाच नाही, झोपलाच नाही. आता त्याला झोपू घालते वरी आणि वरती जाते वाळू घालण्यासाठी वेपर्स. हे बघा विमानला बघा, हे असं तोंडाजवळ नेते. मला वाटलं खाऊच घालणार काय की मला भीती वाटली. इवानला मी फायनली झोपू घातलेला आहे, तो झोपलेला आहे आणि त्याला टाकलेले आहे मी झोक्यामध्ये. तो झोक्यामध्ये खूप निवांत झोपतो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत वरती. आणि हे बघू शकता हे रात्रभर आम्ही पाण्यामध्ये भिजू घातलेले वेपर्स आहेत ह्या पाण्यात. आणि एवढे आता हे घेऊन जाणार आहोत वरती. आणि हे शिजलेले वेपर्स आम्ही अशा पद्धतीने काढून घेत आहोत. हे बघा असे चाळणी धरून पाणी निघून घेत आहोत असे. आणि हे बघा गरम किती आहेत, खूप गरम आहेत. आणि एवढं वरती पण एवढं ऊन आहे, खूप गरमी होते उन्हामध्ये गरम गरम वेपर्स. तर हे बघा असे या पद्धतीने तुम्ही चाळून घेऊन काढू शकता. आपण यातच दुसरे चिप्स टाकून देऊ. हे बघा हे शिजलेलं कसं कळतं, असं करून बघायचं. पोळतंय मला, नाहीतर आपलं हे नाकून असं घालून बघायचं. हे बघा शिजलेलं आहे बरोबर. आता आपण ह्याला वाळू घालायला वरती नेणार आहोत टेरेस वरती. हे चाळणी काढून बाजूला ठेवा. खूप गरम आहे म्हणून मी कपडा धरलेला आहे खाली. हवा तिकडे बी दाखव. हा बघू शकता एवढ्यामध्ये तर पुरणार नाहीत आमचे, खूप सारे इकडे दाखव, खूप सारे आहेत आमचे. एवढ्यामध्ये तर पुरणार नाही. हे बघू शकता पेपर. ही माझी मम्मी आणि ही मावशी. माझी मम्मी ही झाले आहेत फ्रेंच फ्राईज, जे आपण खात्या ते. हे जे आहे ना पापड पण करतात, म्हणजे सुट्टी होते ना, ते आणतोच बघ. तसलं होते बारीक आहे ना, कवा आणत गेलीस बघ. कवा वर्ष आली तेव्हा तळवाय लावली होती. तुम्हाला पण आवडत असतील वेपर्स तर या खायला आमच्याकडे. स्वागत आहे तुमचं आमच्या वेपर्स. पण त्याआधी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, मग तुम्हाला खायला भेटेल. हे इथे मी आणि माझी मोठी बहीण इथं वाळू घालत आहोत. वेपर्स खूप गरम आहेत आणि वरती पण ऊन पण आहे. वरतून पण ऊन आणि खाली पण जमीन तापलेली. एकतर मी चप्पल पण घालून वरती आले नाही, एकतर हात पण भाजत होते. खूप मेहनत घ्यावं लागली रे बाप्पा. मग काय टाकले फरा वेपर्स कसे बसे गरम. आणि नंतरून त्याला सुट्टे केले, कारण का हे जर एका जागी असं टाकलं तर आपण वाळल्यानंतर ना ते चिपकून जातील आणि नंतरून ते व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे मी असे आधी टाकून घेतले, नंतरून त्याला एक करून असं मोकळं केले. हे बघा, नाहीतर असं सोडलं तर ते चिपकून राहतील एका जागीच. पॅकेटचे असतात ना ते डुप्लिकेट असतात. हे आहेत ना ते ओरिजिनल आहेत, ओरिजिनल. आम्ही इथे खूप मजेमध्ये हे वेपर्स वाळू घातलेले आहेत. एवढं ऊन होतं तरी पण त्या उन्हाकडे दुर्लक्ष करून मस्त गपशप मारत एवढे वाळू घातलेले आहेत वेपर्स. कारण का एवढा वेळ लागलेला आहे ना ते वाळू घालण्यासाठी. ते एक करून सुट्टे मोकळे करून त्याला वाळू घालावं लागले. तर अजून आम्हाला करायचे आहे तांदळाचे पापड. तर तुम्ही आमची जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. अजून एवढेच आहेत आमच्या इथे पडलेले चिप्स. पूर्ण एवढे चिप्स आम्हाला वाळू घालायला किती पाईप असतं
एवढे झालेले आहेत आमचे, अजून खूप सारे आहेत खाली शिजत आहेत. आम्हाला कमीत कमी 2 तरी वाजतील आणि माझा युवान खाली झोपलेला आहे. बरं झालं तो झोपलेला आहे, नाहीतर उठल्यानंतर मला काहीच करू देत नाही आहे. हे पाहू शकता, तुम्हाला मी दाखवते, बघू. हे बघा माझ्या तर मी चाललेले आहे खाली अजून आणण्यासाठी. हे पाहू शकता, मला किती घाम आलेला आहे. खूप ऊन आहे, बघू ऊन किती आहे, बापरे खूप ऊन आहे. आम्ही अजून एक आणलेली आहोत साडी. आरोही वाळू घालते. एवढे झाल्यानंतर आरोही माझी चप्पल नाही का, मी चप्पल लिहून येते. खूप खूप पळते पायाला. तो आणतो तोपर्यंत राहू दे ना ती, पण नको त्याच्या बरोबरलाच अंतर. हा टाक. तर चाललेली आहे मी अजून खाली आणायला. खूप ऊन आहे बापरा. हा खूप निवांत झोपलेला आहे आणि मी चाललेले आहे अजून वरती. अजून एक घेऊन जायचं आहे टोपली. अजून एक घेऊन जायची आहे टोपली. ही घेऊन जायचं अजून वरती. ए चला चलो वरती, चलो वरती, चलो. आणि वरी टावेल घेऊन. एवढे झालेले आहेत वरती आणि मी अजून आणलेले आहे एवढे. अजून वाळू घालावं लागेल एवढे आम्हाला. माझ्या चॅनलला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझा लगेच व्हिडिओ येऊन जाईल. तुम्हाला पण आवडले असतील तर. अजून आम्ही करणार आहोत खूप सारे वेपर्स. खूप ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये करावं लागते आणि उन्हामध्येच हे असते. उन्हाळी म्हणतात याला, उन्हाळी. बस दोन डबे. हे सर्व 30 किलोचे आहेत. हे बघा महाग माझ्या. हे पाहू शकता वेपर्स. पट 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 टाक. फायनली झालेले आहेत आमचे वेपर्स वाळू घालणं. तर आता हे वाळल्यानंतर आम्ही तुम्हाला रेसिपी करून दाखवणार याची. हे पहा, हे वाळलेले आहेत. एवढे घालचूक नाही. आ तर आलेली आहे मी खाली. झालेलं आहे आमचं बनवणं वेपर्स. फायनली वेपर्स तयार झाल्यानंतर रूममध्ये आले आणि सर्वात आधी ऑन केली AC. ही फुल स्पीडमध्ये केले कारण का खूप ऊन होतं वरती आणि गरमी पण खूप होत होती. असं दगदग होत होतं, म्हणून म्हणलं AC ऑन करून थोडा वेळ आराम करावं. मग काय, इकडे माझं बाळ झोपलेलं होतं, त्याला झोका पण देत होते. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. 4-5 तास मस्तपैकी आराम केल्यानंतर आमचे वेपर्स वाळलेले होते. मग आणले थोडेसे काढून खाली आणि लागले तळवायला. हे बघू शकता तुम्ही, कलर पण किती मस्त आलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र. हे जेवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा पण मस्त असे चविष्ट झालेले आहेत. एकदा तुम्ही ट्राय करून नक्कीच बघा. तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते कमेंट करून सांगा. हे बघू शकता तुम्ही, मीठ पण व्यवस्थित लागलेलं आहे आणि त्याची काय म्हणतात ते विड्थ पण बघा ना, किती एकदम पातळ आलेली आहे. एकदम असे दुकानातल्या पॅकेटसारखेच झालेले आहेत.
हे बघा आमचे गरमागरम वेपर्स तयार झाल्यानंतर आम्ही सगळी फॅमिली होती एका जागी. माझी मम्मी, माझी बहीण, माझ्या बहिणीचे मुलं आणि मी आणि माझा मुलगा पण मधामध्ये चिऊ 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 करत होता. तर हे बघू शकता तुम्ही आपले वेपर्स रेडी.